सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे कथा सरित सागर. संस्कृत भाषेमधल्या अत्यंत उत्तम अशा रचनांपैकी कथा सरित सागर ही सर्वात श्रेष्ठ दर्जाची कलाकृती आहे असं मानलं जातं. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांचा या पुस्तकाशी परिचय झाला नसेल, परंतु यातल्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, वारंवार ऐकल्या आहेत. पण कदाचित आपल्याला हे माहितीही नसेल की या सर्व गोष्टींचा मूळ स्रोत, या सर्व गोष्टींचा मूलाधार याच पुस्तकातून आहे. आणि या पुस्तकातून इतक्या अनेक प्रकारच्या गोष्टी आपण वेगवेगळ्या मासिकांमधून, कादंबऱ्यांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. आणि लहानपणी तर यातल्या अनेक गोष्टी आपण बालकथा म्हणून सुद्धा वाचल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी कथासरित सागर नावाच्या एका असाधारण आणि अप्रतिम ग्रंथातून आलेल्या आहेत. याची आपल्याला जाणीव नसण्याचं कारण असं आहे की या ग्रंथाबद्दल मराठी भाषेत फारसं औत्सुक्य यापूर्वी फार लोकांनी दाखवलं नाही. अभ्यासू लोकांपर्यंत आणि काही साहित्यिक वाचकांपर्यंतच हा ग्रंथ सीमित राहिलेला आहे. पण याची थोरवी असाधारण आहे, म्हणून या ग्रंथाबद्दल सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. या ग्रंथातली जी वाक्यरचना आहे, जी सुभाषितं आहेत, आपण अनेक वेळा शेक्सपियरच्या सुनीतांचा, सुभाषितांचा, त्याच्या नाटकातल्या चांगल्या वाक्यांचा वापर करतो. आपल्याला त्यातली 2-3च वाक्य माहिती असतात. कॉल द रोज बाय एनी नेम बट इट स्टील स्मेल्स ॲज रोज, किंवा त्याच्यानंतर द होल वर्ल्ड इज ए स्टेज वगैरे वगैरे. परंतु त्याहीपेक्षा सुंदर वाक्य कथा सरित सागरात ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. त्याच्यापैकी काही सुभाषितांचा उल्लेख मी या सादरीकरणात करणारच आहे. एक 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगायची आहेत. बुद्धिमत्ता ज्याच्यापाशी आहे, ज्याच्यापाशी विवेक आहे, त्याला काहीही असाध्य नाही. विजडम अकम्प्लिशेस द इम्पॉसिबल. किंवा ॲन ॲक्शन युजफुल इन इटसेल्फ इफ डन कॉन्ट्ररी टू रूल हॅज बॅड इफेक्ट. चांगलंही कृत्य जर आपण निसर्गाच्या नियमाविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला, वेगळ्या आणि विपरीत मार्गाने करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे वाईटच परिणाम होतात. हे दुसरं. किंवा ए वाईज पर्सन शुड प्लेस नो कॉन्फिडन्स इन ए विकेड पर्सन. हाऊ कॅन ही who confides in a wicked person or a black cobra enjoys prosperity. दुष्ट माणसावर विश्वास ठेवल्यानंतर मनुष्य कितीही चांगला असला, कितीही शहाणा असला, तरी त्याचा घात होतोच. सर्पांच्या संगतीत राहून आपण सुरक्षित राहू ही भावना चुकीची आहे. अशी अनेक वाक्य या कथा सरित सागरात ठिकठिकाणी प्रत्येक गोष्टीत आपल्याला वाचायला मिळतात. आणि आनंदाने आणि विस्मयाने आपण खरोखरच स्तिमित होऊन जातो. कथा सरित सागराचं मूळ कुठे आहे, तर अनेक प्रकारच्या लोककथा, जनसमाजामध्ये विखुरलेल्या अनेक दंतकथा, ऐकीव कहाण्या, या सर्वांचा संग्रह एका विलक्षण आणि विचक्षण बुद्धिमान माणसाने केला आणि त्यांना साहित्यिक महत्त्व प्राप्त करून दिलं. ज्याला आपण लोककथा म्हणतो, ऐकीव गोष्टी म्हणतो, त्यांना साधारणपणे फोकलोअर किंवा दंतकथा असा शब्द आहे. त्या सर्व कथा पिढ्याने परंपरेने माणूस ऐकत येतो. काही गोष्टी आपल्या आजींनी, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितल्या असतात. काही गोष्टी आपण इतरत्र ऐकल्या असतात. त्या खूप रोचक, रंजक आणि खूपच मनप्रसन्न करणाऱ्या असतात, म्हणून त्या आपल्या स्मरणात कायम राहतात. आणि अशाच प्रकारे त्या अनेक पिढ्या एकमेकांना वारसा म्हणून सांगितल्या जातात. कथाकथन ही एक मोठी कलाच आहे. अत्यंत सर्वश्रेष्ठ संदेशवहनाची कला जर कोणती असेल तर ती कथाकथनच आहे. आणि त्यातल्या त्यात कथा जेव्हा मौखिकरित्या आपण एखाद्या व्यासपीठावरून, एखाद्या गप्पाष्टकांमध्ये, एखाद्या समूहामध्ये सांगतो, त्यावेळेला त्या समूहामध्ये त्या कथेबद्दल उत्सुकता निर्माण करणं, त्यांचं कुतूहल वाढवणं, त्यांची उत्कंठा वाढवणं आणि त्यांचं मन त्यात गुंगवून टाकणं, ही तर एक असाधारण कला आहे. जो कथावाचक अशा प्रकारे वाचकांना मोहित करू शकतो, तो अनेक वेळा त्यांना असंभवनीय वाटणाऱ्या गोष्टी देखील संभवनीय आहेत अशा प्रकारचा विश्वास निर्माण करू शकतो. आणि म्हणून लोककथा, दंतकथा, ऐकीव गोष्टी, रंजक कथा हा प्रत्येक संस्कृतीचा, प्रत्येक समाजाचा मोठा वारसा आहे. विशेषतः कथा सरित सागर हा तर अशा प्रकारच्या लोककथांचा, दंतकथांचा एक सगळ्यात मोठा संग्रह, जगातला सगळ्यात मोठा संग्रह म्हणून गौरविलेला आहे. बहुतेक वेळा असं मानलं जातं की अनेक लोककथा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कालखंडात जन्माला आल्यात आणि अनेक संस्कृतींना समृद्ध करण्यात, अनेक देशांना साहित्याच्या क्षेत्रात समृद्ध करण्यात या लोककथांचा मोठा वाटा आहे. परंतु त्यापैकी शेकडो कथांचं मूळ जर कुठे शोधण्याचा आपण प्रयत्न केला, अनेक साहित्यिकांनी तसा तो केलाच आहे, संशोधकांनी केला आहे, तर ते आपोआपच
कथा सरित सागर या नावाच्या एका मूळ भारतीय ग्रंथात दिसून येतं, एवढी त्याची थोरवी असाधारण आहे. युरोपातल्या अनेक दंतकथा, लोककथा असतील, अरबस्थानातल्या असतील, इराणमधल्या असतील, या सर्व लोककथांवर जर कशाचा प्रभाव झाला असेल, तर तो मूलतः कथा सरित सागर या ग्रंथाचा झाला आहे. यापेक्षा त्याची वेगळी थोरवी सांगण्याचं काही कारण नाही. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, की माझ्या देशाने जगाला एवढी मोठी देणगी दिलेली आहे. मग या कथा सरित सागराची निर्मिती कशी झाली, तर याच्या निर्मात्याचं नाव गुणाढ्य नावाच्या एका महान कवीचं सांगितलं जातं, की जो इसवी सनाच्या 500 शतकापूर्वी, 5 शतकं पूर्वी किंवा 2 शतकं पूर्वी कधीतरी जन्माला आला असावा. आणि त्यांनी ज्या प्रकारे या कथांची निर्मिती केली, त्यातून मग त्याच्या अनेक आवृत्त्या, अनेक प्रकारच्या संपादित आवृत्त्या निघाल्यात, अनेक त्याच्यावर आधारित इतर कथा निघाल्यात किंवा इतर ग्रंथ निघाले. क्षेमेंद्र आणि सोमदेव या 2 कवींनी या कथांना अत्यंत उत्तम प्रकारे संपादित केलं. आजही आपण ज्या कथा सरित सागरातल्या गोष्टी वाचतो, त्या एकतर सोमदेवाच्या पुस्तकातल्या आहेत किंवा क्षेमेंद्राच्या पुस्तकातल्या. आणि सोमदेवाचं वैशिष्ट्य असं त्यानंतर मी सांगणारच आहे, की त्यांनी या गोष्टी गुणाढ्यापासून घेतल्या असल्यामुळे गुणाढ्यांनी जे शीर्षक त्याच्या या कथानकांना दिलं होतं, कथा सरित सागर, गोष्टींचा सागर, तेच त्यांनी कायम ठेवलेलं आहे. या ग्रंथात अनेक सुंदर सुवचनं आहेत. इफ मेन आर ॲडिक्टेड टू रायटसनेस अँड डू नॉट इवन इन इमर्जन्सीज डेझर्ट देअर प्रिन्सिपल्स, इवन द गॉड्स प्रोटेक्ट देम अँड कॉज देम अटेन देअर ऑब्जेक्टिव्ह. मनुष्य जेव्हा नीतिमत्तेला धरूनच जीवन जगायचं ठरवतो, विवेकानेच वागायचं ठरवतो, सत्य आणि धर्माचं पालन करायचं ठरवतो, कितीही विपदा आल्या तरी आपल्या मूळ तत्वापासून विचलित होत नाही, त्याला देवता देखील संरक्षण देतात आणि त्याचं ध्येय पूर्ण करण्याकरता त्याला मदत करतात. भवितव्यम रक्षति भवितव्या हे वाक्य आपण ऐकलंच असेल. प्रॉव्हिडन्स गिव्स टू एव्हरीवन इन अकॉर्डन्स विथ हिज ऑर हर कॅरेक्टर. माणसाचं जसं चरित्र असेल, तसं चारित्र्य असेल, स्वभाव आणि प्रवृत्ती असतील, त्यानुसारच त्याला दैव अनुकूल होतं. शत्रू मानल्या जाणाऱ्या दुष्ट बुद्धीच्या अविवेकी पुरुषांना, कुटील लोकांना सहसा दैव वश होत नाही, असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. मग या महान ग्रंथाची थोरवी कशात आहे हो? तर अनेक प्रकारच्या उत्तम साहित्यकृती या ग्रंथात आलेल्या आहेत. जादू, गूढ कथा, तंत्र तंत्रमंत्र यांचा याच्यात मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ऐकाव्याशा वाटतात. यात विविध प्रकारची अद्भुतरम्य कथानकं आहेत, अत्यंत मनोरंजक कथा आहेत. इतिहास आणि सत्य यांचं अत्यंत अप्रतिम असं मिश्रण करून अनेक दंतकथांना जन्म दिला गेला आहे. मूल्य, आदर्श यांच्याबद्दल मनात अनुकूल वृत्ती निर्माण व्हावी अशा प्रकारे या कथा सांगितल्या आहेत. तत्कालीन समाजातल्या कोणत्या चालीरीती होत्या, कोणत्या समाज जीवनाच्या निकष होते, वागण्याचे, एकमेकांशी संबंध ठेवण्याचे, याच्याबद्दल खूपच उत्तम माहिती प्राचीन भारताबद्दल आपल्याला प्राप्त होते. आणि अनेक पुस्तकांचा, ग्रंथांचा हा मूल स्रोत आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं ज्यांनी इंग्रजीत सर्वात उत्कृष्ट अनुवाद केला आहे, श्री टॉवने यांनी याची थोरवी म्हणताना काय म्हटलं आहे जरा लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येकाला अभिमानच वाटेल. In the first place, let us look at the title he has chosen for his collection. He felt that his great work united in itself all stories, as the ocean does all rivers. Every stream of myth and mystery flowing down from the snowy heights of sacred Himalaya would sooner or later would do likewise, till at last fancy would create an ocean full of stories of every convincible description, tales of wondrous maidens and their fearless lovers, and kings and cities, and of statecraft and intrigue, of magic and spells, and of trickery, murder and war, tales of blood-sucking vampires, devils, goblins, and ghouls, and stories of animals. In fact, fable and stories too of beggars, ascetics, drunkards, gamblers, prostitutes, and bards. कशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायच्यात? सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. जादूच्या आहेत, शूरांच्या आहेत, पराक्रमाच्या आहेत, युद्धाच्या आहेत, फसवणुकीच्या आहेत, द्यूतकारांच्या आहेत, जुगाऱ्यांच्या आहेत, दारुड्यांच्या आहेत, वेश्यांच्या आहेत, चांगल्या वागणाऱ्या माणसांच्या आहेत, वाईट वागणाऱ्या माणसांच्या गोष्टी आहेत. जसं की एखाद्या समुद्राला शेकडो प्रकारच्या नदीचे प्रवाह येऊन मिसळतात आणि तो महान विशाल सागर तयार होतो, तशा प्रकारे अनेक प्रकारच्या स्वभाव वैशिष्ट्यांची महत्त्व सांगणारा, त्यांचं विवरण करणारा, त्यांचं विवेचन करणाऱ्या कथांचा हा असाधारण संग्रह आहे. मग याची जी गोष्ट आहे, हा ग्रंथ कसा निर्माण झाला, ती फारच रोचक आहे. कदाचित आपल्यापैकी 1960-70 या सालामध्ये किंवा 80 पर्यंत जे लोक संस्कृत हा विषय घेऊन
शाळांमधून शिकले असतील त्यांनी यातला एक धडा अभ्यासाला घेतला असेल बहुतेक. त्या धड्याचं नावच मुळात असं होतं मा उदकस्ताडय. ही गोष्ट कशाबद्दल आहे? तर हाल नावाचा सातवाहन नावाचा राजा होता. एक दिवस आपल्या राण्यांबरोबर जलक्रीडा करण्याकरता तो आपल्या विहाराच्या ठिकाणी गेला आणि तेथे तो त्या राण्यांच्या अंगावर पाणी उडवू लागला. त्या राजाची जी सर्वात आवडती राणी होती ती संस्कृत पंडित होती. ती त्याला म्हणाली, "मोदकच ताडय, मला पाण्याने मारू नको." पण राजाला संस्कृत येत नव्हतं. त्याच्यामुळे त्याला वाटलं मला मोदकांनी मार. आणि म्हणून त्याने आपल्या अनुचरांना आज्ञा केली, की लवकरच एक थोडे मोदक घेऊन या, राणीची जशी इच्छा आहे तसं करूया. ते ऐकून ती राणी खूप हसली आणि म्हणाली, "राजा तू किती मूढ आहे. तुला संस्कृत भाषा येत नाही म्हणजे तू सुसंस्कृत नाही." त्या काळात संस्कृत न येणं हे एक प्रकारचं गावंढळपणाचं लक्षण होतं. म्हणून ती त्या आपल्या अज्ञानी पतीला हसली. राजाला तो मोठा अपमान वाटला. राजाला वाटलं, की हे काय झालं? मी काय करायला गेलो आणि हिचा अर्थ काय होता? त्यामुळे राजा आपल्या राजवाड्यात गेल्यानंतर कोणाला भेटेनासा झाला. त्याच्या मंत्र्यांना, त्याच्या सहकाऱ्यांना, त्याच्या सल्लागारांना मोठं वाईट वाटायला लागलं, की अरे हा राजा असा अचानक एकांतवासात का गेला? त्याला कशाचं दुःख आहे? आता तर शत्रूंचं आक्रमण नाही, परचक्र नाही, देशात सर्वत्र सुबत्ता आहे. अशा वेळी सुद्धा राजाला दुःख कशाचं झालं? आणि म्हणून त्याचा एक मंत्री राजाला भेटायला गेला आणि त्याला म्हणाला, "महाराज तुम्हाला काय वेदना आहेत? काय दुःख आहे ते आम्हाला सांगा." तर राजा म्हणाला, "मला संस्कृत येत नाही." तर राजाच्या दरबारात 2 पंडित होते. एकाचं नाव होतं सर्ववर्मा आणि दुसऱ्याचं नाव होतं गुणाढ्य. तर सर्ववर्मा म्हणाला, "महाराज, जर तुम्हाला संस्कृत पंडित व्हायचं असेल, तर चांगलं संस्कृत याला आणि व्याकरण याला किमान 12 वर्ष लागतात. पण मी तुम्हाला ते 6 वर्षाच्या अवधीत शिकवू शकेन." गुणाढ्य म्हणाला, "मी तुम्हाला 6 वर्षाच्या अवधीत ते शिकवू शकेन." सर्ववर्मा म्हणाला, "महाराज 6 वर्ष कशाला पाहिजे? मी 6 महिन्यात तुम्हाला पंडित बनवू शकतो." गुणाढ्य आणि सर्पवर्मा यांच्यामध्ये वाद झाला. गुणाढ्य म्हणाला, "इतकी सुंदर भाषा, देवभाषा 6 महिन्यात कोणालाच त्याच्यामध्ये तज्ञ होता येणार नाही. याच्यावर मी कोड लावायला, वेट लावायला तयार आहे, शर्यत लावायला तयार आहे." सर्ववर्मा म्हणाला, "मी निश्चितपणे महाराजांना 6 महिन्यात शिकवू शकतो." सर्ववर्मा हा कालीचा अत्यंत अनन्यसाधारण असा भक्त होता. त्यांनी कालीची प्रार्थना केली आणि तिला विनंती केली, की "माते मला अशी संधी दे, अशी शक्ती दे, की मी राजाला 6 महिन्यात संस्कृत पंडित करीन." सर्ववर्मा आणि गुणाढ्य यांच्यामध्ये जेव्हा शर्यत लागली तेव्हा गुणाढ्य म्हणाला, "जर 6 महिन्यात राजाला संस्कृत पारंगत यांनी करून दाखवलं, तर मी यानंतर आयुष्यात कधीही संस्कृत बोलणार नाही. संस्कृतच काय, प्राकृत सुद्धा बोलणार नाही. मी कोणत्याही चलनातल्या भाषेमध्ये कोणाशी संवाद करणार नाही." याचा परिणाम काय झाला? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 6 महिन्यानंतर राजा उत्तम प्रकारे संस्कृत बोलू लागला. ते पाहून स्वाभाविकपणे गुणाढ्याचा मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता आपला पराभव मान्य केला आणि म्हणाला, "मी आजच राज्य सोडून जात आहे." आणि त्यानंतर संस्कृत भाषा कधी बोलणार नाही, प्राकृतही बोलणार नाही. मग बोलणार तरी कोणत्या भाषेत? जणू काही तो मुकाच झाला. आता अशा वेळेला आपण जेव्हा कोणाशी संवाद साधू शकत नाही, तेव्हा काय करायचं म्हणून तो विंध्याचल पर्वतामधल्या एका निबिड अरण्यामध्ये गेला आणि तिथेच राहायला लागला. तिथे जेव्हा तो राहू लागला, त्याचा परिणाम असा झाला, की त्या काळामध्ये त्या जंगलात जे लोकं राहत होते, त्या लोकांना ज्या भाषेत ते बोलत होते, जी भाषा ऐकून त्याला असं वाटलं, ही भाषा संस्कृत किंवा प्राकृत नाही. मग मी या भाषेत बोलू शकतो. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं, की आता मी या लोकांची भाषा शिकेन, या वनवासींची भाषा शिकेन आणि त्यांच्याच भाषेत संवाद करीन. परंतु त्याला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसायचाच होता. ते लोक जी भाषा बोलत होते तिला पैशाचिक किंवा पिशाचिक भाषा असं म्हणत, कारण ती सर्वसामान्य नागरी लोकांची भाषा नव्हती. ती भाषा इतरांना माहीतच नव्हती. त्याच्यातला कवी जागृत झाला. त्यांनी त्यांचं बोलणं, त्यांच्या कथा ऐकायला सुरुवात केली. त्याला असं लक्षात आलं, अरे या लोकांपाशी प्रचंड असा कथांचा संग्रह आहे. त्यांनी इतरत्र ऐकलेल्या त्या रस्त्यावरून जाणारे व्यापारी, त्या रस्त्यावरून जाणारे भिक्षू, पंडित, साधू, सैनिक या सर्वांकडून ज्या गोष्टी त्यांनी निवासात ऐकलेल्या होत्या, त्या लोकांनी त्या गोष्टी जतन करून ठेवल्या होत्या. गुणाढ्याला त्या गोष्टी ऐकून असं एकदम वाटायला लागलं, की या भाषेतच जर आता आयुष्य कंठायचं आहे, तर या सर्व कथा मी याच भाषेत लिहून काढीन. आणि गुणाढ्यानी एका महान अशा कलाकृतीला जन्म दिला. त्याच्यातल्या कवींनी पैशाचिक भाषेतच त्या सर्व कथांना काव्य रूपात रचायला सुरुवात केली. आणि 7 खंडांमध्ये जवळपास 6 लक्ष श्लोकांमध्ये
7 लक्ष श्लोकांमध्ये त्यांनी एक असाधारण असा प्रचंड मोठा ग्रंथ तयार केला. त्याला त्यांनी नाव दिलं कथा सरित सागर. त्या कथा त्याच्या शिष्यांनी ऐकल्या, त्याच्या आसपासच्या लोकांनी. त्यांनाही मोठं आश्चर्य वाटलं. इतक्या सुंदर गोष्टी. त्या कथा वाचताना तिथले पशु, पक्षी, प्राणी देखील निस्तब्ध होऊन तिथेच बसून राहत असत. त्यांचं देखील देहभान हरवत होतं, असं कवीने लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या कवितांची गोडी, त्या कवितांचं सौंदर्य, त्याचं भाषा श्रेष्ठत्व पाहून त्याला असं वाटलं, आपण राजाकडे या कविता पाठवाव्यात, या कथा पाठवाव्यात. राजा निश्चितपणे त्याचं कौतुक करेल. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, यातल्या काही गोष्टी घेऊन तुम्ही राजाकडे जा, त्याला वाचून दाखवा. परंतु जेव्हा राजदरबारात गुणाढ्याचे शिष्य गेलेत, त्यावेळेला राजाच्या पंडितांनी त्यांची मोठी हेटाळणी केली आणि म्हणाले, ही कोणती भाषा? यात काय लिहिलंय? आम्हाला काही कळत नाही. ही भाषा नागरी समाजाची नाहीच. ही तुच्छ भाषा आहे आणि म्हणून आम्ही हे ऐकणार सुद्धा नाही. अपमानित होऊन गुणाढ्याचे शिष्य वापस राजा गुरुकडे गेलेत आणि त्याला म्हणाले, महाराज, तुमच्या कविता कोणाला ऐकायच्याच नाही आहेत. तुमच्या कथा, तुमची निर्मिती, तुमचं साहित्य अगदी वाया गेलेलं आहे. ते ऐकून गुणाढ्याला मोठा मोठा विषाद झाला, खूप दुःख झालं. तो म्हणाला, रे हे काय झालं? आणि म्हणून गुणाढ्याने या रागाच्या भरामध्ये आपलं संपूर्ण कलाकृती नष्ट करायचं ठरवलं. त्यांनी एक मोठा यज्ञ सुरू केला. त्याच्यामध्ये प्रत्येक काव्य वाचून तो त्या यज्ञामध्ये टाकू लागला, आहुती म्हणून. परिणामतः प्रत्येक गोष्ट वाचल्यावर त्याच्यात त्या गोष्टीची पानं पडत होती. असं करता 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 जवळपास 6 लक्ष श्लोक नष्ट झालेत. परंतु या दरम्यान राजाला ही बातमी कळली. राजाला मोठं वाईट वाटलं, की अरे, आपण एवढ्या मोठ्या महान कलाकारावर, साहित्यिकावर एवढा प्रचंड अन्याय केला. त्याच्या श्रेष्ठ दर्जाच्या काव्याचा आपण सन्मान केला नाही. एका महान कलाकृतीला आपण नष्टप्राय केलं. म्हणून राजा धावतच गुणाढ्यापाशी परत गेला आणि त्याच्या पाया पडून म्हणाला, महाराज, असं करू नका. गुणाढ्य अत्यंत खेदाने म्हणाला, आता खूप उशीर झाला महाराज. सर्व काव्य जळून गेलेलं आहे. फक्त हे शेवटले 1 लाख श्लोक उरले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुमच्यापैकी कोणीतरी ही भाषा शिकावी आणि पुन्हा यांची संस्कृतमध्ये रचना करावी. ही कथा खरी खोटी हे मला सांगता येणार नाही. परंतु राजांनी मोठ्या आदराने गुणाढ्याला पुन्हा दरबारात मोठं महत्वाचं स्थान दिलं. त्या कथांचा परत संस्कृतमध्ये अनुवाद काव्य रूपात झाला आणि 5व्या शतक, इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकापासून सातत्याने या कथा वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या समाजांमध्ये, भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सांगितल्या जाऊ लागल्या आणि त्यामुळे त्या चिरंजीव झाल्या. आता या कथांबद्दल, या कथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल एका महान कवीनी, धनंजय नावाच्या कवीनी, ज्याची काव्य रचना आज उपलब्ध नाही, पण संस्कृतमधला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा कवी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्याचे अनेक श्लोक किंवा त्याच्या स्फुटरचना आजही उपलब्ध आहेत. त्यांनी कथा सरित सागराची मोठी तारीफ केलेली आहे. तो म्हणतो, गुणाढ्यासारखा कवी, असाधारण दर्जाचा विद्वान परत पृथ्वीवर होणे नाही. आणि म्हणून गुणाढ्याचं हे साहित्य वैभव लक्षात घेताना, त्याचा कौतुक करताना त्यांनी अनेक प्रकारे त्याच्याबद्दल आदराचे उद्गार काढलेत. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की रामायण लिहिणारा वाल्मिकी आणि व्यास महाभारतकार यांच्या दर्जाचा हा कवी होता. पुढे तो असं म्हणतो, हा श्लोक मी नंतर सांगणारच आहे, की जर व्यास चिरंजीव नसते तर व्यासांचा पुनर्जन्म झाला आहे गुणाढ्याच्या रूपात, असाच त्याचा लौकिक झाला असता. या कथा सरित सागराबद्दल आणखीन एक दंतकथा सांगितली जाते, तीही फारच रोचक आहे. कथा सरित सागराचा जन्म कसा झाला याच्याबद्दल कदाचित पुराणिकांनी किंवा तत्कालीन कवींनी या ग्रंथाची श्रेष्ठत्व पाहून, या ग्रंथाचं महत्त्व पाहून, या ग्रंथाचा वैभव, साहित्य वैभव पाहून ही कथा रचली असावी. खरी खोटी आहे याच्याबद्दल फारसा चर्चा करण्याचं काही कारण नाही, कारण या कथेचा जो स्वरूप आहे ते या ग्रंथाची चोरवी सांगणार आहे. त्याच्या सत्यतेकडे पाहण्याचं फारसं काही कारण दिसत नाही. ही गोष्ट अशी आहे की भगवान शिव आणि पार्वती एकदा कैलासावर गप्पा गोष्टी करत बसले असताना पार्वतीने शंकराला विनंती केली, मला काही चांगल्या गोष्टी सांगा. आणि म्हणून शंकराने पार्वतीला गोष्टी सांगायला सुरुवात केली. गोष्टी ऐकताना पार्वती अगदी तल्लीन होऊन गेली. त्या गोष्टी इतक्या सुंदर होत्या की पार्वतीला काही राहवलं नाही आणि ती म्हणाली की जोपर्यंत या कथा संपत नाही तोपर्यंत तुम्ही थांबूच नका. शंकराने देखील अत्यंत उत्साहाच्या भरात त्या गोष्टी पार्वतीला सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला शंकराचा जो सेवक, ज्याचं नाव आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, पुष्पदंत नावाचा एक गण होता, तो तेथेच उभा होता. त्याच्याही कानावर या कथा पडत होत्या. त्या गोष्टीची रंजकता, मनोहरता,
त्या गोष्टीचं कथा वैभव श्रेष्ठत्व पाहून पुष्पदंताला त्या गोष्टी फारच आवडल्या आणि त्याने त्या आपल्या पत्नीला म्हणजे जयाला सांगितल्या. त्या गोष्टी जयाने ऐकल्यावर तिला फारच आनंद झाला. बायकांच्या स्वभावाप्रमाणे तिने देखील त्यातल्या काही गोष्टी इतरांना सांगायला सुरुवात केली. तिथे असणारा अजून एक यक्ष होता, त्याचं नाव होतं सुप्रतिष्ठित. त्यांनी देखील या कथा ऐकल्यात. यक्षाला तर फारच आनंद झाला. परंतु पार्वतीच्या जेव्हा हे लक्षात आलं, की आपल्याकरता लिहिलेल्या, आपल्याला सांगितलेल्या या गोष्टी चोरून पुष्पदंताने आपल्या अनुमतीशिवाय आपल्या पत्नीला नंतर यक्षाला सांगितल्यात, तिला मोठा राग आला आणि तिने या तिघांनाही शाप दिला. माल्यवंत नावाचा त्या शंकराचा दुसरा एक गण होता. तो म्हणाला, माते यांना माफ कर. यांच्यावरचा हा जो शाप आहे तो काढून टाक, त्यांना उशाप दे. परंतु पार्वती त्यांना म्हणाली, की आता हा शाप एकदा दिल्यानंतर त्यांना तो भोगावाच लागेल आणि हा शाप कसा, याचा उशाप कसा होईल, याचं विमोचन कसं होईल, तर ज्या वेळेला हे सर्व लोक मानवाचा जन्म घेतील आणि भूतलावर अवतरतील, त्यावेळेला त्यांच्या या नवीन जन्मामध्ये त्यांच्याकडून एक चांगलं कृत्य होईल आणि त्यानंतरच हा उशाप त्यांना मिळेल. पुष्पदंताला पुनर्जन्म मानवाच्या योनीत मिळाला. तो महान पंडित वररुची झाला. तो नंद नावाच्या राजाचा मंत्री सुद्धा झाला आणि त्यांनी या गोष्टी मानवाला सांगितल्या. सुप्रतिष्ठित जो होता त्याचाही पुनर्जन्म झाला आणि तो गुणाढ्य या नावाने जन्माला आला आणि त्यानंतर या गोष्टी पिशाच्याच्या भाषेत लिहिल्यानंतर तो पुन्हा सुप्रतिष्ठित या शापातून मुक्त झाला आणि या शापातून मुक्त होण्याकरता त्याला राजा सातवाहनाच्या दरबारात पंडित म्हणून काम करावं लागलं. या ग्रंथाच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या साहित्यिक कलाकृतींची निर्मिती झाली आहे त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे, की कोणकोणत्या कथा तुम्ही ऐकल्या याच्यातल्या. परंतु एक अजून गंमत आहे का, एका महान जर्मन पंडितांनी जेव्हा हा ग्रंथ प्रथमतः वाचल्यानंतर त्याचा त्यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला, त्यावेळेला तो म्हणाला, द मेन नॅरेटिव्ह हॅव irretrievably got lost in the maze of stories that are added to it. At the slightest provocation, a speaker recalls a tale in which a speaker recalls another tale, and the banquet consists of nothing but horse-dew horse. अशा अनेक कथा की ज्या कथांमध्ये उपकथांमध्ये आणखीन कथा आहेत. अशा प्रकारे लिहिलेला हा ग्रंथ असाधारण दर्जाचा आहे. मूळ ग्रंथाचा स्वरूप जरी आज नामशेष झालं असलं तरी तो असाधारण आहे. मग हा गुणाढ्य कसा होता, तर हा उत्कृष्ट असा कथावाचक होता. खूप सुंदर कथा सांगतात. राजा हालवर्धन उर्फ सातवाहनाच्या दरबारातला तो महान पंडित होता. असं मानलं जातं की खरा गुणाढ्य नावाचा जो कवी ज्यांनी या खरं त्यांची रचना केली, हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात निश्चितपणे अस्तित्वात असला पाहिजे. यांनी ज्या कथांची रचना केली त्याच्यापैकी काही गोष्टी, विशेषतः नलदमयंतीचं आख्यान आपल्याला ऐकून माहिती असेल. त्या नलदमयंतीच्या आख्यानातली 2 वाक्य तुम्हाला मला सांगायचा मोह होतो. फॉर इट इज बेटर टू लिव्ह फॉर वन मोमेंट बाउंड बाय द बॉन्ड्स ऑफ राइटसनेस दॅन टू लिव्ह अनराइटसली फॉर हंड्रेड्स ऑफ करोड्स ऑफ कल्पात. अनंत काळापर्यंत पाप करत जिवंत राहण्यापेक्षा, वाईट कृत्य करून जिवंत राहण्यापेक्षा एक क्षण जर सत्कृत्य करून जगायला मिळालं तर त्यासारखा चांगलं जीवन नाही. अशा प्रकारची वाक्य या ग्रंथात आहे. आणखीन एक आहे का, फॉर रिलायन्स अपॉन द वर्ड्स ऑफ विमेन डिस्ट्रॉईज डिस्क्रिमिनेशन इव्हन ऑफ द ग्रेट. बरीच वेळा माणूस स्त्रियांच्या मोहात पडून आपला विवेक अगदी थोर पुरुष असला तरी हरवून बसतो. गुणाढ्यांनी काय केलं, गुणाढ्यांनी आपल्या या रचनांची निर्मिती करताना तत्कालीन त्या इतिहासाच्या काळातल्या अनेक वेगवेगळ्या महापुरुषांच्या कथांचा, पराक्रमांचा खूपच चपलखपणे वापर करून घेतला. काही राजांची नावं आपल्याला ऐकून माहिती असतील. आपण विक्रमादित्याचं नाव ऐकलं असेल, चंद्रगुप्ताचं नाव ऐकलं असेल, चाणक्याचं नाव ऐकलं असेल. त्यांचाही उल्लेख या कथांमध्ये आहे. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे राजा नल आणि दमयंती, विक्रमादित्य सारखाच त्रिविक्रम सेम ज्याच्यावर वेताळ पंचविशीच्या कथा लिहिल्या आहेत, त्याचाही उल्लेख या कथांमध्ये आहे. आपण कदाचित वत्सराज उदयनाचं आणि नरवाहन दत्ताचं नाव ऐकलं असेल, त्याचाही उल्लेख या कथांमध्ये आहे. आणि त्यामुळे या ज्या कथा आहेत, या कथांचा मोह, या कथांची मोहिनी त्यानंतरच्या अनेक संस्कृत पंडितांवर झाली. आपण ज्यांची नावं ऐकली आहेत ते दंडी, कालिदास, धनपाल, सोढल यासारख्या अनेकांनी, बाणभट्टांनी सुद्धा अनेक कथा, कादंबऱ्या कथासरित सागरातल्या मूळ कथांवर आधारितच लिहिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. मग गुणाढ्याच्या बृहत कथेची तुलना महाभारत आणि रामायणाशी करण्यात आलेली आहे.
13व्या शतकात झालेल्या गोवर्धनाचार्यांनी एका श्लोकात असं म्हटलं आहे, श्री रामायण भारत बृहत्कथानां कविन्नमस्कृतं त्रिस्तो त्रिस्तोत्रा स्तोता इव सरसा सरस्वती स्फुरती यै भिन्ना. रामायण, महाभारत आणि बृहत्कथा रचणाऱ्या व्यास, वाल्मिकी आणि गुणाढ्य या कवींना आम्ही नमस्कार करतो. त्यांच्यामुळेच रसमय वाणी 3 धारांनी वाहू लागली. दुसरी एक कार्य आहे ती फारच महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी आहे. जीवित्वाच्या दोषापायी व्यास आपले यश घालवून बसला, नाहीतर गुणाढ्य हाच त्याचा पुनर्जन्म आहे असे कोणी म्हटले नसते का? म्हणजे व्यासाने इतकाच गुणाढ्य हा प्रतिभाशाली आणि साहित्य संपदेच्या बाबतीत श्रेष्ठ होता असं कवीला म्हणायचं आहे. बृहत्कथा हे जे पुस्तक आहे ज्याला आपण कथा सरित सागर या नावाने आज ओळखतो, हे त्या काळातलं अत्यंत लोकप्रिय पुस्तक होतं आणि त्यातल्या अनेक कथा, अनेक रचना वाचकांनी, साहित्यिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. संस्कृत साहित्यातलं सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून याचा उल्लेख आपण नेहमी ऐकत असतो. या गुणाढ्याचं वैशिष्ट्य काय होतं, की त्याला त्याचं संस्कृत भाषेवर इतकं असाधारण प्रभुत्व होतं, की त्याला सहजासहजी वेगवेगळ्या प्रकारची काव्यस्फूर्ती होत होती. तो जरी पंडित होता, तरी त्याची वाक्यरचना, त्याची साहित्य रचना सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडावी अशा दर्जाची होती. या गुणाढ्याच्या या साहित्य कथा सारित सागरावरून नंतर विशाखादत्तांनी, भासानी, हर्षवर्धनांनी, बाणांनी, दंडींनी अनेक काव्यांची आणि नाटकांची रचना केलेली आहे. भासाच्या काही नाट्यरचना कथा सरित सागरात जशाच्या तशा आहेत. आपण कदाचित कालिदासांच्या काही काव्यरचनांबद्दल ऐकलं असेल, विक्रमोर्वशीय, तेही याच्यावरच आधारित आहे. दंडीच्या अनेक नाट्यरचना आणि काव्यरचना याच्यातूनच आलेल्या आहेत. विशाखा दत्ताचं देवी चंद्रगुप्ता हे नाटकही याच्यामधूनच तयार झालेलं आहे. आणि धनंजयांनी आणि इतरांनी तर अनेक काव्य यातल्या कथांचा आधार घेऊनच लिहिलेली आहेत. मग या कथा सरित सागरावर आधारित पुस्तकं कोणती आहे की जी आपल्या परिचयाची आहेत? एक तर बृहत्कथा मंजिरी नावाचा ग्रंथ. कथा सरित सागर हा सोमदेवाने लिहिलेला दुसरा ग्रंथ. बृहत्कथा नावाचा संग्रह नावाचा तिसरा ग्रंथ. पंचतंत्राबद्दल आता सांगायला हवं. पंचतंत्रातल्या बहुसंख्य गोष्टीचा मूळ स्रोत कथा सरित सागर आहे. आपण पंचतंत्राला विष्णू शर्माने लिहिलेला स्वतंत्र ग्रंथ मानतो, परंतु त्याचा आधार कथा सरित सागरच आहे. वेताळ पंचविशी आणि सिंहासन 32 शुक 72 याही ग्रंथांची रचना याच पुस्तकावरून झालेली आहे. हितोपदेशाची रचनाही याच्यावरूनच झालेली आहे. आणि बाणभट्टाची सर्वोत्कृष्ट प्रसिद्ध कादंबरी जगातली ही पहिली कादंबरी आहे बरं, लक्षात घ्या. यापूर्वी कोणत्याही भाषेत कादंबरी हा साहित्य प्रकार जन्मालाच आला नव्हता. ती देखील याच पुस्तकावरून आधारित आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचं संपादन अनेकांनी केलं, परंतु क्षेमेंद्र यांनी बृहत्कथा मंजिरी आणि सोमदेव यांनी कथा सरित सागर या 2 नावांनी केलेली संपादित पुस्तकं आज उपलब्ध आहेत. इतर सर्व रचना काळाच्या ओघात कुठे नष्ट झाल्यात हे आपल्याला माहीत नाही आहे. क्षेमेंद्रांनी कथा सरित सागराचा जसंच्या तसं अनुवाद केला नाही. तो त्याच्या आवाक्याच्या बाहेर असावा इतका मोठा होता आणि म्हणून त्यांनी त्यातल्या केवळ 16 सर्गांचं आणि 7500 श्लोकांचाच आधार घेऊन आपल्या बृहत्कथा मंजिरीची रचना केली. त्याची भाषा अत्यंत सुंदर आहे, खूपच प्रभावी आणि मोहक आहे. त्यातलं निसर्गाचं वर्णन तर अत्यंत रम्यक आहे. सोमदेवानी तर कथा सरित सागराचा अनुवाद करताना सांगितलंच आहे की मी याचा अनुवाद करताना संक्षिप्त रूपातच केलेला आहे, कारण जसा हा मूळ ग्रंथ आहे तसा मला लिहिणं शक्य नाही. जरी तो मी संक्षिप्त केला असला तरी भाषा, विषय, कथा यांच्यात मात्र कुठेही न्यूनत्व मी येऊ दिलेलं नाही. सोमदेवाच्या या कथा सरित सागरात 18 मंडलं आहेत किंवा 18 प्रकरणं आहेत. त्यात 21,688 श्लोक आहेत आणि मूळ कथा सरित सागरात मात्र 1,00,000 श्लोक आहेत. सोमदेव कोण होता? सोमदेव हा काश्मीरमध्ये राहणारा एक महान पंडित होता. त्याला उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार याच्यावर खूपच त्याची चांगली पकड होती आणि त्याला उत्तम प्रकारचं काव्य रचना करता येत होती आणि त्यामुळेच त्याने कथा सरित सागराचा अत्यंत रसाळ असा अनुवाद नंतर केलेला आहे. तो स्वतः स्वतंत्रपणे सुद्धा अनेक त्यांनी काव्यरचना केल्या आहेत. गुणाढ्याच्या कथा सरित सागराबरोबरच महाकवी सोमदेवानी ज्या काव्यरचना केल्या त्या देखील तितक्याच रोचक आहेत. सोमदेव हा 11व्या शतकात काश्मीरमध्ये राजाचा पंडित होता. त्या राजाच्या पत्नीला दररोज कथा ऐकायची सवय होती आणि तिला चांगल्या कथा सांगाव्यात म्हणून सोमदेवानी कथा सरित सागराचा आधार घेऊनच या ग्रंथाची रचना केली असं मानलं जातं. बृहत्कथा मंजिरी हा जो ग्रंथ आहे हा क्षेमेंद्रांनी जरी लिहिला असला तरी तो मूळ कथा सरित सागरासारखाच आहे आणि त्यातल्या गोष्टी
मूळ कथांची संक्षिप्त आवृत्ती आहे. त्या देखील खूपच रोचक आहेत. या कथांमध्ये काही वाक्य आहेत ती ऐकण्यासारखी आहेत. ए मॅन possesses firmness and discernment and morality only so long as he does not come within the range of arrows of love. प्रेमाच्या मोहात एखादा मनुष्य पडला, कोणाच्या प्रेमात पडला की त्याचा विवेक नष्ट होतो. एव्हरी मॅन चुजेस व्हॉट इज गुड ऑर बॅड अकॉर्डिंग टू द मेजर्स ऑफ हिज ओन. प्रत्येक मनुष्य आपल्या विवेकानुसार चांगल्या वाईटाचा निर्णय घेत असतो. त्याची जशी बुद्धी असेल तसं त्याला कोणत्याही गोष्टीचं चांगलं वाईटत्व दिसत असतं. आणि या कथा सरित सागरातलं एक श्लोक आता तुम्हाला मला सांगायचा आहे की ज्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याच्यात किती अनेक प्रकारच्या कथा आणि उत्तम प्रकारची सुवचना आहेत. कंदुको भीती निक्षिप्ता इव प्रतिफलम बहु आपत्याती मुनी प्रायो दोषन्यस्य चिकीर्षिता. चेंडू किती वेगाने वरती फेकला तरी तो खाली येतोच, प्रतिकार करतोच. तसंच मानवी गुणांचं आणि मानवी वर्तनाचं आहे. दुष्कृत्यांचं फळ त्याला मिळतच. वेताळ पंचविशी बद्दल आता सांगायला हवं. वेताळ पंचविशी हा ग्रंथ आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी वाचला असेल. त्याच्यात 25 गोष्टी आणि 26वी अंतिम कथा आहे. या गोष्टींचं वैशिष्ट्य काय आहे? तर या कथा आपण ज्या वाचतो त्यांची रचना वेताळ भट्टराय नावाच्या कवीने केली आहे. परंतु मूळ कथा मात्र सर्व जशाच्या तशा कथा सरित सागरात आहेत. या कथांचा विवेचन, या कथांची रचना, या कथांचा कथाप्रवाह विलक्षण प्रभावी आहे. आपण जरी लहानपणी या कथा वाचल्या असतील किंवा नंतर वाचल्या असतील, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोहून टाकते. त्यातल्या काही गोष्टींचा उल्लेख येथे करणं आवश्यक आहे. एक राजा असतो, त्याच्याकडे एक मनुष्य येतो, म्हणतो की मला तुमच्याकडे पदरी सेवेत घ्या. तर राजा त्याला विचारतो किती पगार घेशील? तो म्हणतो दररोज 1,00,000 मोहरा घेईन. राजा काही न म्हणता त्याला त्या पदावर, त्या एवढ्या मोठ्या वेतनावर नियुक्त करतो. काही दिवसांतर राजाला त्याची परीक्षा घ्यायची इच्छा होते. एक दिवस अचानक एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो म्हणून राजा त्याला सांगतो जरा बघ बरं कोण रडत आहे. त्याचा तो खाजगी अंगरक्षक आणि सेवक असणारा हा पराक्रमी पुरुष वीरवर्मा त्या आवाजाच्या दिशेने जातो. तो पाहतो एका मंदिरात एक स्त्री रडत असते. तो तिला विचारतो का बाई तू का रडतेस? ती म्हणे मी ही राज्यलक्ष्मी आहे. या राजाचं निधन होऊ शकतं या भीतीने मी रडत आहे. तर तो म्हणतो याला काही इलाज, काही उपाय? तर ती म्हणते जर समजा तू तुझा बळी दिला स्वतःचाच तर राजाचं आयुष्य वाचेल. वीरवर्मा म्हणतो बाई मला फक्त थोडासा अवधी दे. आणि तो घरी जातो आपल्या पत्नीला आणि मुलाला म्हणतो की मी राजाच्या सेवेत आहे. राजाचं रक्षण करणं हे माझं एक सेवक म्हणून कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता आज मला माझा प्राण द्यायचा आहे, तो मी मोठ्या आनंदाने देणार आहे. आणि म्हणून तो वीरवर्मा त्या देवीपाशी पुन्हा जातो, आपली तलवार काढतो आणि आपली मान कापून टाकतो. ते पाहिल्याबरोबर त्याची पत्नी सुद्धा तिथेच आपला देहत्याग करते आणि त्याचा मुलगा सुद्धा. राजा त्याच्या मागे मागेच आला असल्यामुळे त्यांनी तो त्याग पाहून त्याला मोठं आश्चर्यचकित होतो. म्हणतो अरे बापरे, माझ्याकरता एवढा मोठा त्याग करणारा एवढा प्रामाणिक सेवक, त्याचा बलिदान व्यर्थ जाता कामा नये. माझ्याकरता म्हणून 3-3 लोकांनी जीव द्यावा म्हणून राजा देखील स्वतःचा जीव द्यायला तयार होतो. त्या क्षणी ती राजलक्ष्मी देवी प्रसन्न होते, तिघांना पुनर्जीवन देते आणि म्हणते राजा तुझ्या या प्रामाणिकपणावर, तुझ्या या सेवकाप्रती असणाऱ्या आस्थेकडे पाहून मला खरंच आनंद झाला आणि म्हणून तुला मी जीवदान देत आहे. यानंतर तो वेताळ एक प्रश्न विचारतो, त्याच्यातला सर्वात श्रेष्ठ त्याग कोणाचा? राजाचा, सेवकाचा, त्याच्या पत्नीचा, त्याच्या मुलाचा? आपल्यापैकी स्वाभाविकपणे सगळ्यांचं उत्तर असेल त्या सेवकाचा. पण राजाचा त्याग सर्वात उत्कृष्ट आहे असं नंतर उत्तर तो विक्रमादित्य देतो आणि स्वाभाविकपणे वेताळ वापस होतो. या कथांचं वैशिष्ट्य काय की प्रत्येक कथेमध्ये तो वेताळ विक्रमादित्याला एक प्रश्न विचारतो शेवटी आणि त्याला सांगतो की विक्रमा जर तू याचं उत्तर दिलं नाही तर तुझ्या डोक्याची 100 छक्र होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील आणि जर तू बोललास तर मी उडून पळून जाईन आणि तुला पुन्हा मला घ्यायला वापस यावं लागेल. विक्रमादित्य त्यांना तयार होतो. अशा प्रकारे 25 गोष्टींमध्ये 25 प्रश्न तो वेताळ विक्रमाला विचारतो. प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत विवेकपूर्ण, संतुलित आणि चांगलं उत्तर विक्रम देतो आणि वेताळाला निरुत्तर करतो. अर्थात प्रत्येक वेळी विक्रमाला त्यानंतर त्या वेताळाला त्या झाडावरून वापस आणावं लागतं ज्याच्यात एका प्रेतात तो निवास करत असतो. या गोष्टींचं पाठीमागची पार्श्वभूमी ऐकण्यासारखी आहे, म्हणजे तुम्हाला या गोष्टींचं वैशिष्ट्य कळेल. त्रिविक्रम सेन नावाचा एक महान राजा होऊन गेला. त्या राजाला एक दिवस भेटायला एक भिक्षू आला आणि त्यांनी त्याला एक फळ दिलं. राजाने ते फळ आपल्या खजिनदाराला दिलं आणि म्हणाला हे ठेवून घे. खजिनदाराने देखील ते फळ न उघडताच खजिन्यात एका ठिकाणी ठेवून दिलं. दररोज तो साधू येत होता
आणि राजाला फळ द्यायचा आणि काही न बोलता चालला जायचा. राजा देखील त्याच्याशी काही बोलत नव्हता. ती फळं स्वतः कधी उघडून खात नव्हता, तशीच ठेवून देत होता. इतके दिवस हा साधू दररोज का येतो आहे आणि फळ का देतो, हे कुतूहलापोटी राजाने त्या खजिनदाराला विचारलं, सेवकाला विचारलं, "ते फळ कुठे आहे बघू बरं?" तो खजिनदार म्हणाला, "महाराज, मी ते कधी खाल्लं नाही. तशी जेवढी फळं होती तेवढी ती खजिन्यात एका भांड्यात मी ठेवून दिली आहे." म्हणून राजा कुतूहलापोटी त्या खजिन्यात गेला आणि त्यांनी पाहिलं ती सगळी फळं सडली होती आणि त्याच्यामधून प्रत्येक फळामधून एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं रत्न बाहेर आलेलं. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. एवढा मोठा प्रचंड खजिना ज्यांनी आपल्याला भेट दाखल दिलाय, त्याची इच्छा तरी काय असेल? म्हणून दुसऱ्या दिवशी राजांनी त्या साधूला, त्या भिक्षूला म्हटलं, "महाराज, तुमची काय इच्छा आहे मला सांगा, मी ती पूर्ण करण्याकरता तयार आहे." ते ऐकून साधूला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही माझ्यासोबत स्मशानात चालायला हवं एका विशिष्ट रात्रीला. तेथे मी एक अनुष्ठान करणार आहे. त्या अनुष्ठानामध्ये तुम्ही सहभागी व्हावं, म्हणजे तुम्हाला चिरंजीवित्व प्राप्त होईल आणि म्हणून तुम्ही या." राजाने साधूची ती इच्छा मान्य केली आणि तो तिथे गेला. प्रत्येक वेळी साधू अनुष्ठान करायचा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा त्या प्रेतामधल्या वेताळाला घेऊन यायचा आणि तो वेताळ पळून जायचा. शेवटल्या गोष्टीच्या वेळेला वेताळाने त्याला सांगितलं, "महाराज, सावध राहा. हा साधू किंवा भिक्षू नाही. हा एक अत्यंत दुष्ट यती आहे आणि याचा हेतू सिद्धी प्राप्त करण्याचा आहे, वाईट सिद्धी प्राप्त करण्याचा आहे. त्याच्याकरता त्याला तुमचाच बळी द्यायचा आहे." मग राजा म्हणाला, "याच्यावर उत्तर काय?" तो म्हणाला, की "जेव्हा तो साधू तुम्हाला सांगेल की आता साष्टांग नमस्कार घाला, तेव्हा त्याला विचारा, मी कशा प्रकारे साष्टांग नमस्कार घालू? आणि जेव्हा तो साधू तुम्हाला तो साष्टांग नमस्कार घालून दाखवेल, तेव्हा त्याचा शिरच्छेद करा, म्हणजे तुम्ही वाचाल." आणि राजा त्याप्रमाणे करतो. या वेताळाच्या गोष्टींचं वैशिष्ट्य काय आहे? आपण ज्या गोष्टी वाचतो बालकथा म्हणून, त्या फारच संक्षिप्त स्वरूपात आहेत. मूळ कथाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उपकथा सुद्धा आहेत आणि विलक्षण, मोहक, अत्यंत रंजक आणि प्रत्येकाने वाचाव्या इतक्या सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोडी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत आणि सामाजिक वर्तनावर, आव्हानांवर, त्या काळातल्या सामाजिक प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं कशी शोधता येतील, याच्याबद्दलचे प्रश्न वेताळाच्या माध्यमातून त्या कथाकारांनी विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत. एक प्रकारे ही जी उत्तरं आहेत, ती त्या काळात समाजाला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या ज्या समस्या होत्या, सामाजिक चालीरीती, धार्मिक चालीरीती, त्या प्रश्नांना काय उत्तर असावं, काय योग्य उत्तर असावं, हे सांगण्याचा या कथांमधून प्रयत्न करण्यात आला आहे. कथा विलक्षण रोचक आहेत. लेखकाचा त्याच्या पाठीमागचा तार्किक दृष्टिकोन देखील विचार करण्यासारखा आहे. मग ही जी वेताळ पंचविशी नावाची कथा आहे, ही मूळ कथा सरित सागरात समाविष्ट होण्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती आणि ती इसवी सनाच्या 5व्या शतकापूर्वीपासून चलनात आहे असं मानलं जातं. या गोष्टींना अनेक पैलू आणि पदर आहेत. त्यात बुद्धिमत्ता आहे, विवेक आहे, कुशल असा वादविवाद सुद्धा आहे आणि खूप अंतर्भूत असणारा सखोल असा अर्थ सुद्धा आहे. स्वाभाविकपणे या कथांची मोहिनी केवळ भारतातल्या काश्मीर नावाच्या प्रांतापुरती राहिली नाही. ती संपूर्ण भारतभर गेली. तमिळ भाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये, बंगाली भाषेमध्ये याचे अनुवाद तर कदाचित 4व्या-5व्या शतकातच झाले असावेत असं मानलं जातं. पण त्याहीपेक्षा आश्चर्याची आणि आनंदाची बाब जर आपल्याला सांगावयाची असेल, तर ती ही, की या कथांचा इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात किंवा 2ऱ्या शतकात पर्शियन भाषेत अनुवाद झाला. तिथून तो अरबस्थानात गेला आणि त्यानंतर मध्यपूर्वेत आणि तिथून मग युरोपात सुद्धा गेला आणि या कथांचा प्रभाव संपूर्ण युरोपियन साहित्यावर, विशेषतः युरोपियन लोककथांवर, अरबी भाषेतील लोककथांवर, पर्शियन भाषेतील लोककथांवर इतका असाधारण झालेला आहे, याचा पगडा इतका मोठा आहे, की गोष्टीतून प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं देण्याकरता दुसरी गोष्ट, हा कथा प्रकार त्यानंतर सर्वदूरपर्यंत चलनात आलेला आहे. विटाळ कथाप्रमाणेच दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पंचतंत्र. त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात सांगणारच आहे. परंतु एक लक्षात घ्या, की या कथासरित सागराची मोहिनी गेल्या शतकापूर्वी मराठीला सुद्धा पडलेली होती. मराठी भाषेत 18व्या-19व्या शतकात त्यांचा अनुवाद झाला. एक प्रकारे एका मोठ्या सांस्कृतिक विश्वाचा आपल्याला पुनश्च परिचय मराठी भाषेत करून देण्यात आला. एका महान पुरुषांनी, श्री इस्लामपूरकर नावाच्या शास्त्रींनी याचा अनुवाद मराठीत केला आणि तो 6 भागांमध्ये केला. त्यानंतर श्री भावे यांनी देखील या ग्रंथाचं मराठीत संपादन केलं आणि ते 5 भागांमध्ये केलं.
त्याला दुर्गा भागवत सारख्या अत्यंत महान विदुषींनी इतकी सुरेख प्रस्तावना आणि टीका टिप्पणी त्याच्यासोबत केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तळटीपा आणि स्पष्टीकरणं दिली आहेत की आपल्यापैकी ज्याला कोणाला हा ग्रंथ वाचण्याची संधी मराठीत मिळेल, दुर्गा भागवत बाईंनी संपादित केलेला किंवा इव्हन जुना सुद्धा, त्यांना असं लक्षात येईल की आपण हा ग्रंथ न वाचल्यामुळे एका मोठ्या साहित्यिक विश्वाला मुकलेलो आहोत. संस्कृत ग्रंथ होता, प्राचीन काळातला होता म्हणून तो जुनाट झाला आहे, कालबाह्य झाला आहे, हा आपला जो गैरसमज आहे हा काढून टाकण्याकरता हा ग्रंथ आपण मुळातूनच वाचावा अशी माझी आपणा सर्वांना विनंतीच आहे. कथा सरित सागराची वैशिष्ट्ये आता तुम्हाला मला सांगितली पाहिजे. कथा सरित सागराचं वैशिष्ट्य काय आहे? तर कथा सरित सागरात अनेक साहसी पुरुषांच्या वेगवेगळ्या साहस कथा आहेत. देवतांनी आणि परमेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळे यशस्वी झालेल्या वीर पुरुषांच्या, राजांच्या कथा आहेत. बुद्धिमत्ता, पांडित्य आणि तपश्चर्या यांच्या साह्याने मनुष्य किती महान कृत्य करू शकतो. राजांना अनेक प्रकारच्या चांगल्या लाभांची प्राप्ती कशी होऊ शकते, चांगल्या राण्या आणि त्यांचं वर्तन कसं असतं, जादूगार कसे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक कृत्यांचा, चमत्कारांचा, अद्भुतांचा आणि साधूंच्या कृत्यांचा उल्लेख याच्यात आहेच. इंद्रजालाचा कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी ज्यांनी शाळांमध्ये संस्कृत हा विषय घेतला असेल त्यांनी आणखीन एक धडा कदाचित शिकला असतील, अद्भुत इंद्रजालिका नावाचा. एकदा एका राजाकडे एक जादूगार येतो आणि म्हणतो, महाराज मी तुम्हाला जादू दाखवणार आहे. आणि तो जादू सुरू करतो. राजा हे विसरून जातो की जादू सुरू आहे आणि त्याच्यामध्ये राजा मोठ्या पराक्रमासाठी जातो, पराक्रम करून वापस येतो. या दरम्यान राजाला एका जणाने आपली पत्नी ठेवायला दिली असते सुरक्षित ठेवण्याकरता. आणि जेव्हा तो राजा पराक्रम करून वापस येतो तेव्हा त्याला कळतं त्या शूरवीराचा वध झालेला आहे आणि म्हणून त्याची पत्नी सती जाते. राजाला फार वाईट वाटतं. थोड्याच वेळानंतर तो शूरवीर पुन्हा वापस येतो. म्हणतो, महाराज माझी पत्नी कुठे आहे, मला वापस द्या. राजा म्हणतो, अरे असं काय सांगू तुला, आता मी तिथं सती गेली, आम्हाला कळलं तू वारलास, तुझा युद्धामध्ये तुझं निधन झालं. तो म्हणतो, काय बोलता महाराज, मी तर जिवंत आहे, मी तुमच्या समोर आहे. आणि राजाला फार दुःख होतं. तो म्हणतो, तू मला देशील ती शिक्षा मला मान्य आहे. आणि त्याबरोबर जादूगार ती जादू संपवतो. म्हणतो, महाराज ही जादू होती, विसरून जा, असं काही झालेलं नाही, हा चमत्काराचा खेळ होता, हा इंद्रजालाचा खेळ होता. घडा तर आपल्यापैकी लहानपणी आपण वाचल्यामुळे कदाचित त्याची थोरवी आणि गोडी आपल्या लक्षात आली नसेल, पण ही कथा जर आपण मूळ स्वरूपात वाचाल तर तिचं वर्णन इतकं अद्भुत आहे की आपण त्यांनी स्तिमितच व्हाल. वेगवेगळ्या प्रकारचे जादू, द्यूतकार, वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रमंत्रांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या हातचलाखींचा वापर करणारे चांगल्या व्यक्ती, व्यापारी, स्वार्थवाह, दुष्ट आणि अत्यंत विपरीत बुद्धी असणाऱ्या लोकांनी साधूचा वेश घेऊन लोकांना फसविणारे साधू किंवा भिक्षुणी किंवा साध्वी स्त्रिया, पुनर्जन्म, मागील जन्मातील कृत्यांची आठवण येणं आणि मागील जन्मातील कृत्यांच्याबद्दल आठवण आल्यानंतर पुन्हा पुनर्जन्माचं स्मरण होऊन त्यामुळे माणसाने एखाद्या गोष्टीचा त्याग करणं किंवा एखादी गोष्ट त्याला प्राप्त होणं, आणि त्याचप्रमाणे स्वर्ग आणि नरक यांच्यावर विश्वास असणाऱ्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. याच्याबद्दल काही कथा मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, परंतु याबद्दल आता या आपल्या काळात असणाऱ्या एका महान इतिहासकारांनी काय म्हटलंय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कथा सरित सागर आर द ग्रेट स्टोरीज ऑफ adventure and romance, but for us it is principles also that we can learn today from these books, and creating the principles that comes through again and again is the notion of trust, especially when it comes to the Indian merchants that we deal with. एक लक्षात घ्या, त्या काळातल्या अनेक चालीरीती आजही कायम आहेत. त्या काळातल्या अनेक समजुती आजही आपल्या समाजाला प्रभावित करतात. त्या काळातल्या अनेक धार्मिक मानमान्यता, मतमतांतर, मूल्य यांच्यावर आजही आपल्या समाजाचा विश्वास आहे. ही त्या ग्रंथाची थोरवी नाही का? या ग्रंथातले काही अत्यंत अद्भुत परंतु रोचक असे घटकही तुम्हाला मला सांगायला पाहिजे. वेगवेगळे वेश घेऊन, वेगवेगळ्या पद्धतीच्या छद्म वेशांमध्ये, गुप्त वेशांमध्ये, नवीन वेशांमध्ये अचानक उपस्थित होणारे स्त्री किंवा पुरुष, कधी एखाद्या राजपुरुषांनी किंवा एखाद्या पराक्रमी साहसी पुरुषांनी
जादूगाराचा किंवा एखाद्या भिक्षूचा किंवा एखाद्या साधूचा वेश घ्यायचा आणि आपलं इप्सित साध्य करून घ्यायचं. वेगवेगळ्या जादूच्या तंत्रांचा वापर करून लोकांना मूर्ख बनवायचं किंवा त्यांना भ्रमित करायचं, त्यांच्यावर प्रभाव करायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या जादूच्या मंत्रांचा वापर करून आपण लोकांना वश करू शकतो, स्त्रियांना वश करू शकतो. मंदिरांची थोरवी, त्यांचं वैशिष्ट्य आणि त्याची पूजा अर्चना कशी केली पाहिजे आणि त्यासोबतच मंदिरांचा संहार झाल्यामुळे, विध्वंस झाल्यामुळे होणारी पापं आणि त्याचा त्याचा माणसावर होणारा विपरीत परिणाम यासारख्या अनेक गोष्टी या ग्रंथांमध्ये आहे. साहस कथा तर इतक्या उत्तम प्रकारच्या आहेत, की काही साहस कथा आपण नंतरही अनेक वेगवेगळ्या नावांनी वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा मोठा आनंदही झालेला असेल. त्या काळातला भारतीय समाज कसा होता याचं इतकं उत्तम वर्णन कथा सरित सागरात आहे. एक लक्षात घ्या, कथा सरित सागर हा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात लिहिला गेला असला पाहिजे असं मानलं जातं. त्या काळात जरी जात हा घटक, वर्ण हा घटक महत्वाचा होता, तरी जातींमध्ये भेदाभेद नव्हते. क्षत्रिय सहजपणे वैश्याच्या मुलीशी किंवा क्षुद्राच्या मुलीशी लग्न करीत असत. वैश्य पुरुष क्षत्रियाच्या मुलीशी लग्न करू शकत होते. अशा प्रकारची एक प्रकारची सरमिसळ त्या काळात सहजपणे होत होती. क्षत्रियांचं आणि वैश्यांचं तर फारच महत्व होतं. याचं कारण असं की त्या काळात भारताचा व्यापार मोठा वाढलेला होता. भारतामधल्या राजांना पराक्रम गाजविण्याची आणि आपल्या सीमा वाढविण्याची इच्छा झालेली होती. भारत एक प्रकारे वैभवाच्या शिखरावर होता. खऱ्या अर्थाने सोन्याचं धूर जिथे निघत असेल असा तो देश त्या काळात खरंच होता. याचा आपल्याला जर प्रत्यय घ्यायचा असेल तर आपण कथा सरित सागरातल्या गोष्टी वाचल्याच पाहिजे. आदर्श समाज कसा असला पाहिजे याच्याबद्दल आणि 4 पुरुषार्थांचं वहन माणसाने कसं केलं पाहिजे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या प्रत्येक पुरुषार्थाचं वहन करण्याकरता माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे आपण मनुष्य आपल्या पुरुषार्थाला जागृत करू शकतो, त्याचं संपादन करू शकतो, याच्याबद्दल खूप उत्तम उपदेश देखील या ग्रंथात आहे. त्या काळातली सामाजिक मूल्य तर या ग्रंथामधून खूपच चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेली आहे. त्या एक लक्षात घ्या, ज्या काळात हा ग्रंथ लिहिला गेला त्या काळात समाजाचा नायक वर्ग हा ब्राह्मण नव्हता, तर तो क्षत्रिय किंवा वैश्य होता. त्यामुळे या धर्माच्या, या वर्णाच्या सामाजिक चालीरीतींचा समाजावर मोठाच प्रभाव झाला होता. राजासारखं वर्तन राजांनी केलं पाहिजे. क्षत्रियांनी नेहमी पराक्रम आणि धीरोदात्तपणा दाखविला पाहिजे. समाजाचं रक्षण करणं, समाजाचं संवर्धन करणं हे क्षत्रियांचं आणि व्यापाऱ्यांचं कर्तव्य आहे. समाजात सातत्याने संपत्तीची निर्मिती झाली पाहिजे. सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा उपभोग घेण्याची संधी प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे, असं ठायी या पुस्तकात दिसून येतं. या ग्रंथातली काही वाक्य पुन्हा एकदा सांगण्याचा मोह मला होतो आहे. And a king who is a hero in upholding religion is preferred to a king who is only to a hero to the sword. A hero in religion will be the lord of thousands of heroes of the sword. लक्षात घ्या, त्या काळात त्या क्षत्रियाचा धर्म हा धर्मरक्षण होता, हे वारंवार सांगण्यात आलं आहे. आणि म्हणून जो राजा धर्मरक्षण करतो तोच सगळ्यात उत्तम राजा आहे. केवळ जो पराक्रम गाजवितो खरा राजा नाही. ही वाक्यरचना केवळ ग्रंथाकरता नाही तर सामाजिक चालीरीतींचं सिद्धत्व करण्याकरता आहे. The divine beings fall by virtue of a curse and owing to the consequences of their wickedness are incarnate in the world of men, and after reaping the fruit of appropriate to their bad conduct they again go to their own home on account of previously acquired merits. ज्या माणसाने, जो मनुष्य थोर योनीचा असतो, त्यांनी जर काही पापं केली असतील तर त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि त्याला मनुष्य जन्मातल्या अनेक दुष्कृत्यांना, वाईट गोष्टींना, अपकृत्यांना सामना करावा लागतो. आपल्या पापाचं क्षालन होईपर्यंत तो मनुष्य योनीत राहतो आणि त्यानंतर तो पुन्हा मूळ पदावर जातो. या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर यांचे उल्लेख आहेत, त्यांच्या गोष्टी आहेत. आश्चर्य म्हणजे या सर्व गोष्टी अशाच्या अशा नंतर अरेबियन नाईट्स आणि इतर पर्शियन ग्रंथात तशा उल्लेखित करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे त्या गोष्टींचा अनुवाद करताना गंधर्वाला समुद्राचा राजा करणं, विद्याधराला उत्तम दर्जाचा असा ईश्वराचा अंश मानणं, हे सगळं अरेबियन नाईट्समध्ये आपोआपच आलेलं आहे. या विद्याधरांनी काहीतरी दुष्कृत्य केलं, काहीतरी पाप केलं म्हणून त्यांना देवतेचा शाप झाला, इंद्राचा शाप मिळाला किंवा इतर कोणत्या तरी देवतेचा शाप मिळाला. त्यांनी अयोग्य कृत्य केल्यामुळे, अयोग्य ठिकाणी नृत्य नर्तन केल्यामुळे किंवा एखादं देवतेचं गौप्य कोणाला तरी सांगितल्यामुळे त्यांच्यावर देवाची मर्जी झाली नाही, शाप झाला, अवकृपा झाली आणि त्यामुळे त्यांना मनुष्य योनी प्राप्त झाली. मग मनुष्य योनीमध्ये खूप चांगली कामं केली, इतरांना मदत केली, अनेक साहसी पुरुषांना सहाय्य केलं, त्यांच्या पराक्रमाला उजाळा मिळवून दिला, त्यांच्यावर आलेल्या विपदांना दूर केलं
अनेक गरीब लोकांना चांगल्या प्रकारे त्यांच्या संकटातून मुक्ती केलं, स्त्रियांचं रक्षण केलं. अशासारख्या सत्कृत्यांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा चांगल्या मूळ योनीत जाण्याची संधी प्राप्त होती. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. अनेक प्रकारच्या कथा आहेत. आपल्या चालीरीती कशा होत्या, त्या काळातले लोक परस्परांशी संवाद कसे करत होते, विवाहाच्या चालीरीती कशा होत्या, पावित्र्य, एकपत्नी व्रत आणि स्त्रियांची शुचिता याबद्दल त्या समाजाच्या काय धारणा होत्या, याबद्दल अनेक कथा आहेत. स्वाभाविकपणे या कथा त्या समाजात ज्या चालीरीती प्रचलित होत्या त्यातूनच जन्माला आल्या आहेत, हे विसरता कामा नये. या कथा सरित सागराचा भारतातच नव्हे तर भारताबाहेरच्या आसपासच्या अनेक देशांवर, मग पर्शिया असेल, म्हणजेच आजचा इराण असेल, किंवा त्यानंतर अरबस्थानातले अनेक देश असतील, खाली श्रीलंका, आणखीन दक्षिण पूर्व आशियातले अनेक देश असतील, थायलंड असेल, मलेशिया, ज्यांच्यावर एवढा प्रभाव झाला की या कथांवर आधारित अनेक नाट्यरचना आजही या देशांमध्ये चालू आहेत, वारंवार केल्या जातात. अनेक कथा वेगवेगळ्या नावांनी त्या देशातल्या कथा कादंबऱ्यांमधून समाविष्ट झाल्या आहेत आणि त्यांना क्लासिक्स म्हणजे अभिजात साहित्याचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. सामान्यपणे या कथांमधून, कथा सरित सागरातून प्रामाणिक सज्जन व्यक्तीचं जीवन जगणारा, उत्तम दर्जाचं वर्तन असणारा पती आणि त्याची आदर्श पत्नी यांच्याबद्दलच्या गोष्टी आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाच्या आणि शौर्याच्या गोष्टी आहेत. चतुर पत्नीने आपल्या मूर्ख पतीला कशा प्रकारे त्याला मूर्ख बनवलं किंवा त्याचं संरक्षण केलं. अत्यंत हुशार पंडित असणाऱ्या विद्वान मंत्र्यांनी राजाचं संरक्षण कसं केलं. अत्यंत सद्गुणी असणाऱ्या पंडितांनी देशाचं संवर्धन कसं केलं. आणि चारित्र्याबद्दल नेमका निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्तींनी दुष्ट लोकांना हुडकून कसं काढलं, याबद्दलच्याही अनेक चतुर कथा आहेत. मग या गोष्टीतून काय सांगितलं जातं, तर एक लक्षात घ्या, या कथांचा मूळ नायक जो आहे त्याच्याबद्दल आता सांगतो. आपल्यापैकी अनेकांनी विनायक देवरुखकर या नावाच्या मराठी लेखकाने लिहिलेली एक कादंबरी कदाचित वाचली असेल. तिचं नाव होतं घोषवती. ही घोषवती गोष्ट कशाबद्दल आहे, तर आपण कदाचित काही संस्कृत नाटकांचं नाव ऐकलं असेल, स्वप्न वासव दत्ता. ते स्वप्न वासव दत्ता या नाटकाचा जो नायक आहे वत्सराज उदयन, त्याच्यावर ही कथा आहे, त्याच्यावर ही कादंबरी. वत्सराज उदयन आणि वासव दत्ता यांचं प्रेम, आणि हा प्रेम जुळवून आणण्याकरता कोणकोणत्या प्रकारच्या हिकमती उदयनाचा मंत्री योगंध नारायण यांनी केल्यात. आणि हे प्रेम जमून आल्यामुळे दोन राज्यांमध्ये असणारा कलह वितुष्ट नष्ट होऊन एक समर्थ राज्य कसं जन्माला आलं, याच्याबद्दलच्या कथा. हा या कथा सरित सागराच्या पहिल्या भागाचा मुख्य विषय आहे. वत्सराज उदयन जसा पराक्रमी, प्रामाणिक, शूर, आणखीन धर्मज्ञ होता, त्याचप्रमाणे त्याचा मुलगा नरवाहन दत्त हा देखील तसाच होता. आणि त्यामुळे नरवाहन दत्ताची कथा त्याच्यानंतर सांगण्यात आलेली आहे. नरवाहन दत्त केवळ शूर होता असं नव्हे, त्यांनी आपल्या पराक्रमाने अनेक राजांना जिंकलं. तो विद्याधर झाला, म्हणजेच उत्तम योनीला प्राप्त झाला. आणि या दरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या राज्यांना जिंकल्यामुळे त्यांच्या कन्यांनी त्याच्याशी विवाह केला. त्याच्यावर मोहित होऊन, त्याच्या पराक्रमावर मोहित होऊन, त्याच्या सौंदर्यावर मोहित होऊन अनेक राजकन्यांनी, अनेक अप्सरांनी हा अशा प्रकारचा पती आपल्याला मिळावा अशी कामना केली. त्या नरवाहन दत्ताच्या पराक्रमाच्या आणि त्याच्या प्रणयकथा देखील यात समाविष्ट झाल्या आहेत. या ग्रंथाचं वेगवेगळ्या लेखकांनी इंग्रजीमध्ये आणि नंतर जर्मन, फ्रेंच आणि इतरही भाषात अनुवाद युरोपात झाले. ते खूपच गाजले, आजही गाजत आहेत. पहिला उत्तम अनुवाद 1880च्या दरम्यान टॉनी यांनी केला. पेन्झर यांनी 1924 साली केला. कृष्णमूर्ती यांनी 1952 साली, सर जेम्स मॅलिन्सन यांनी 2007 साली आणि अर्शिया सत्तार यांनी 1997 साली कथा सरित सागराचा अनुवाद अनेक चांगल्या प्रकाशनांकरता केलेला आहे. मुलांकरता म्हणून इंग्रजीत असणारं हे पुस्तक जे आहे ते राधा वल्लभ त्रिपाठी यांनी नॅशनल बुक ट्रस्ट करता प्रकाशित केलेलं आहे. श्री टॉने यांनी जो अनुवाद केला तो विलक्षण सुंदर आहे. श्री टॉने यांनी केवळ याचा अनुवाद केला नाही, तर त्यांनी त्याचं 10 भागांमध्ये संपादन करताना अनेक उत्तम साहित्यिकांना हा ग्रंथ वाचायला दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्या आधारावर भारतातल्या चालीरीती, भारतातल्या समाजरचनेबद्दल, प्राचीन भारताच्या राज्यरचनेबद्दल, राज्यपद्धतीबद्दल, प्रशासनाबद्दल लेख लिहा आणि प्रत्येक खंडामध्ये प्राचीन भारताच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक वैभवाबद्दल, प्राचीनत्वाबद्दल, चालीरीतींबद्दल असे उत्तम लेख देखील त्याच्यासोबत तळटीपांच्या स्वरूपात किंवा परिशिष्टांच्या स्वरूपात संग्रहित करून संपादित करण्यात आले, प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे कथा सरित सागराचा टॉनी यांचा जो ग्रंथ आहे तो जर आपल्याला वाचावयाला मिळाला तर आपल्याला भारताच्या एकंदर समग्र इतिहासाची पूर्ण कल्पना येऊ शकते. असं मानलं जातं की ज्यांना कोणाला प्राचीन भारताबद्दल माहिती प्राप्त करावयाची आहे, भारताचं वैभव, सामर्थ्य, संपन्नता, श्रेष्ठत्व जर समजून घ्यायचं असेल
तर या सर्व पुस्तकाचं आपण परिशीलन केलं पाहिजे. हा ग्रंथ बंगालमधल्या रॉयल एशियाटिक सोसायटीने प्रकाशित केला होता. याच्या पर्शियन म्हणजेच इराणी भाषेतल्या आवृत्त्या तर खूपच जुन्या काळापासून म्हणजे 2ऱ्या शतकापासून 3ऱ्या शतकापासून निघत आहेत. पण त्याचे 2 अनुवाद आज फार प्रसिद्ध आहेत. बहर अल अस्मार आणि दर्यावी अस्मार या नावाचे. 16व्या शतकामध्ये हे तयार झाले आहेत. त्यानंतर 16व्या शतकात अकबर बादशहाने देखील याचा अनुवाद करून घेतला होता असा उल्लेख मिळतो. या ग्रंथातली काही वाक्य पहा. "Thus fools with undiscerning hearts turn things upside down and ruin their own interests and those of other people." मूर्ख माणसं आपल्या दुष्ट बुद्धीमुळे स्वतःचं आणि इतरांचं अहित करतात. हा अनुभव तर आपल्याला प्रत्येकालाच येतो. "Though his sword was sharp, his rod of justice was not so." एखाद्या राजाचा पराक्रम खूप होता. तो त्याच्या पराक्रमाची त्याची तलवार जेवढी तीक्ष्ण आणि उत्तम दर्जाची होती, तेवढं त्याची न्यायबुद्धी तितकी तल्लख नव्हती. एखाद्या राजाच्या दुर्गुणांचं वर्णन करण्याकरता हे किती सुंदर वाक्य आहे. पुढे असं तो या ग्रंथात म्हटलं आहे, "When men are cursed by destiny, even the wealth they obtain departs." जेव्हा माणसावर नियतीची अवकृपा होते, तेव्हा त्याची संपत्ती देखील त्याच्या सहाय्याला येत नाही, त्याचं वैभव देखील नष्ट होतं. "Wealth gives us religion and love. Wealth gives us consideration and renown." संपत्ती असणाऱ्या माणसापाशी काय नाही. संपत्तीमुळे आपल्याला धर्माचं अनुपालन करता येतं, प्रेम संपादन करता येतं, लोकांवर दया करता येते आणि प्रसिद्धी देखील प्राप्त होत होते. म्हणून वैभवाची कामना प्रत्येकाने केली पाहिजे. आणखीन एक महत्वाचं सुंदर वाक्य सांगतो. "द क्रिएटर इज नेव्हर टायर्ड ऑफ प्रोड्युसिंग मार्वेल्स, सिन्स इवन आफ्टर क्रिएटिंग तिलोत्तमा ही हॅज प्रोड्यूस ए फार सुपिरियर ब्युटी." एका कथेमध्ये एका स्त्रीचं वर्णन करताना, राजकन्येचं वर्णन करताना कवी असं म्हणतो, की निर्मात्यांनी अनेक सुंदर स्त्रिया निर्माण केल्या, त्यातली तिलोत्तमा ही सर्वात सुंदर. परंतु ती काही शेवटली सुंदर स्त्री नाही. तिच्याही नंतर त्यांनी तिच्यापेक्षाही सुंदर स्त्रियांची निर्मिती केलेली आहे. पुढे या ग्रंथात असं म्हटलं आहे, "इव्हन द गॉड्स आर नॉट सक्सेसफुल विदाउट ऑनरिंग गणेश." जो गणेशाची पूजा करत नाही, तो देव जरी असला तरी यशस्वी होत नाही. आणि अर्थातच हा ग्रंथ हा पूर्णतः शंकराची उपासना करणाऱ्या शैव माणसांनी लिहिला असल्यामुळे तो शंकराची पूजा करताना असं म्हणतो, "द विल ऑफ शिवा इफेक्ट्स एव्हरीथिंग." शंकराची इच्छा, शंकराची कृपाच सर्व गोष्टींना उपकृत करीत असते, समृद्ध करीत असते. "इट इज बेटर टू लिव्ह ऑफ फॉर वन मोमेंट बाउंड बाय द बाउंड्स ऑफ राइटसनेस दॅन टू लिव्ह राइटसनेस फॉर हंड्रेड्स ऑफ कल्पास." अनंत कल्पापर्यंत पापी मनुष्य म्हणून जगण्यापेक्षा एक क्षण पवित्र शुद्ध मनाने जगणं केव्हाही श्रेयस्कर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य, "द राइटस डज नॉट सिन." पवित्र किंवा प्रामाणिक मनुष्य सहसा पाप करीत नाही. मग या कथा सरित सागरातल्या वाक्यांचा, सुभाषितांचा अनेक ग्रंथकारांनी, इतिहासकारांनी, निबंधकारांनी वापर केलाच आहे. एका ठिकाणी म्हणतात, "विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय खलस्य साधोर विपरीतमिदम ज्ञानाय दानाय रक्षणाय." साधू आणि खलपुरुषांमध्ये फरक काय आहे? खलपुरुष, दुष्टपुरुष आपल्या विद्येचा, धनाचा वापर इतरांना त्रास देण्याकरता, इतरांना संकटात आणण्याकरता करतो. तर सज्जन पुरुष मात्र ज्ञाननिर्मिती, दान आणि इतरांच्या रक्षणाकरता करतो. आपल्यापाशी जर संपत्ती आणि ज्ञान असेल तर वापर कसा करायचा याचा विवेक आपणच ठरविला पाहिजे. आणि दुसरं, "अति सर्वनाश हेतुर्त्यो अत्यंतम विवर्जयेत." अति सर्व ठिकाणी वाईटच. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचा शेवट वाईटातच होतो. म्हणून अति आपण टाळलं पाहिजे. गोणाढ्यासारख्या महान पुरुषाला त्यामुळे संस्कृत साहित्यात फार मोठं साहित्यिक स्थान प्राप्त झालं. एका महान कवीचंच नव्हे, तर एका असाधारण दर्जाच्या साहित्य निर्मितीचा महान कवी म्हणून त्याचा सर्वत्र गुणगौरव केला गेला. आणि म्हणून गोणाढ्याचं श्रेष्ठत्व मान्य करताना एका कवीने असं म्हटलं आहे, "गुणी नो नो विदेशस्ती न संतुष्टस्य चाक सुखम धीरस्यचन विपन्नस्ती नासाध्यम व्यवसायिना." गुणी माणसाला परदेश नसतो, संतुष्टाला असुख नसतं, धीराला भय नसतं आणि उद्योगाला काही असाध्य नसतं. गोणाढ्यापाशी हे सर्वच गुण होते आणि म्हणूनच तो महान कवी, एक श्रेष्ठ पंडित आणि या संस्कृत भाषेवर, भारतीय साहित्यावर आणि भारतासारख्या महान देशावर उपकार करणारा एक श्रेष्ठ कवी म्हणून तो नावलौकिकाला आला. त्यांनी आपल्यावर जे उपकार केले आहेत त्याच्याबद्दल आपण कृतज्ञच राहायला पाहिजे. गोणाढ्याचं स्मरण होणं, त्याच्या काव्यरचनांचं, त्याच्या कथानकांचं आपण वाचन करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य समजलं पाहिजे. कारण तो आपला महान सांस्कृतिक ठेवा आहे. आपण जर त्याचं परिशीलन केलं तर तुम्हाला त्याचं सौंदर्य, त्याचं श्रेष्ठत्व आणि त्याच्यातला रंजकतेचा परिचय होईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण कथा सरित सागराचं कधीतरी परिशीलन करा, वाचन करा. तुम्हाला विलक्षण आनंद मिळेल. जर दुःखी असाल तर दुःख दूर करण्याकरता आणि आनंदी असाल तर त्याला द्विगुणित करण्याकरता या वाचनासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.
आणि त्यातही कथा सरित सागरासारखं दुसरं वाचन नाही, असं मला वाटतं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.